याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आई-वडिलांना भेटून आलो. आकांक्षाच्या घरी मी भेट देऊन आलो. आणि जेव्हा मी आकांक्षाच्या आई-वडिलांना भेटलो, त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. आणि ते बोलले की आकांक्षाच होती जी त्यांचं घर पुढे जाऊन चालवणार होती. छोटा भाऊ आहे, त्याचंही शिक्षण आकांक्षाच करणार होती. पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? या सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात. आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही केला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल, तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती तर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का?